हॅलो फ्रेंड्स, बघा आज मी तुमच्यासाठी अशी ट्रिक्स घेऊन आली आहे की ज्यामुळे तुम्हाला गणिताची भीतीच वाटणार नाही आणि मल्टिप्लिकेशनची सुद्धा भीतीच वाटणार नाही। बघा तर काय नंबर दिलेला आहे 42 मल्टिप्लाइड बाय 48। यामध्ये काय करायचं, जो युनिट प्लेस वरचा नंबर आहे त्या दोघांची ऍडिशन, युनिट प्लेस वरच्या दोन नंबरची ऍडिशन ही 10 मध्ये आली पाहिजे, त्याची 10 ही ऍडिशन आली पाहिजे, तरच ही ट्रिक्स काय होईल तिथे लागू होईल। आणि त्यानंतर दुसरं जे टेन्स प्लेस वरचा जो नंबर आहे, जो टेन्स प्लेस वरचे हे जे दोन नंबर दिसत आहेत ते कसे असले पाहिजे, ते हे सेम असले पाहिजे। बघा आहेत नाही ते सेम दिलेले। मग बघा आता करूया आपण याची मल्टिप्लिकेशन। बघा 8 मल्टिप्लाइड बाय 2 करून घ्यायचं। 8 मल्टिप्लाइड बाय 2 किती आले 16। मग 16 लिहून घ्यायचे। त्यानंतर 4 मल्टिप्लाइड बाय 4 करायचे। 4 4 जा 16 आणि त्याच्यामध्ये काय करायचं, एक 4 ऍड करायचा। मग इथे 4 आहे ना, मग एक 4 काय करणार आपण त्याच्यामध्ये ऍड करणार। मग किती आले बेटा 20। बघा आहे की नाही, सोपं आला आन्सर। त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम सुद्धा असाच आहे। बघा त्याच्यामध्ये सुद्धा तसंच दिलेलं आहे। आता बघा युनिट प्लेस वरचे दोन नंबर आहे, याची ऍडिशन किती होणार आहे 10। 6 + 4 किती होणार आहे 10। त्यानंतर टेन्स प्लेस वरचे जे दोन नंबर दिलेले दिसत आहेत ते कसे आहेत, तर ते सेम आहेत। मग आता ही ट्रिक्स इथे लागू होणार आहे। मग बघा 4 मल्टिप्लाइड बाय 16 किती आले, 4 मल्टिप्लाइड बाय 16 येतात 24। मग लिहून घेऊया 24 आणि त्यानंतर 2 मल्टिप्लाइड बाय 2, 2 मल्टिप्लाइड बाय 2 4 आणि 4 मध्ये हा 2 काय करायचा ऍड करायचा। मग आन्सर किती येणार आहे 6। बघा आलं की नाही आन्सर, सोपा आहे। त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम 76 मल्टिप्लाइड बाय 74। या प्रॉब्लेमचा आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन ट्रिक्सचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।